या घरासाठी या मुलांसाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या, काय झालं त्याचं? काय फळ मिळालं? शून्य. माझा स्वराज बदललाय, त्या लग्न झाल्यानंतर दीप बदलेल. मग विराज आई विना पोरं आहेत, स्वतःच्या पोटच्या पोरांसारखं यांना सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, तर हाताच्या फोडासारखं जपलं. एका शब्दाने कधी दुखवलं नाही यांना मी. आणि स्वराज त्या काल आलेल्या मुलीची मला माफी मागायला सांगतोय. तिचं मन दुखलेलं याला कळलं, तिला त्रास झालाय बरोबर कळलं, पण आत्याचंही मन दुखलं असेल, तिलाही वाईट वाटलं असेल, हे नाही लक्षात आलं याच्या. काय नाही, माझीच चूक आहे, यांना एवढा जीव लावला ते मलाच कळायला पाहिजे होतं. आता येऊन अक्कल काय उपयोग आहे? सॉरी. असं काय करतेस? म्हटलं ना सॉरी, माफ कर ना आत्या. सॉरी ना, प्लीज माफ कर ना मला. हे बरं आहे तुमचं, आधी आत्याला दुखवायचं मग सॉरी म्हणायचं. सॉरी म्हटलं की काय आत्यावर गळते, संपला विषय. असं नाहीये आत्या. तू तू बघितलंस ना त्या प्रीती केवढ्या रडत होत्या, आणि त्यांना ते तसं बघून मला कंट्रोल नाही झाला. आणि त्या पण आत्ताच या घरात राहायला आलेत ना, ते पण जे काही घडलं ते सगळं विसरून. आणि त्यात तू त्यांना साडीवरून ओरडत होतीस म्हणून म्हणून मी तुला तसं बोललो. पण आत्या, माझा अजिबात राग नाहीये तुझ्यावर. आणि तुझ्यावर का राग असेल माझा? खरं तर चूक माझी आहे ना. आणि त्यात माझ्याकडून मोठी चूक झाली ती म्हणजे मी तुला त्यांची माफी मागायला लावली. आत्या, आय एम सॉरी ना, मला माफ कर ना. माझ्या मनात असं काही नाहीये खरंच. अहो, कुठे आहात तुम्ही? त्यांना काहीतरी हवं असेल, मी आलोच लगेच. हा, सॉरी. मी चहा घेऊन येते. बाबा, आज दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. आज देशमुखांसोबत आपली मीटिंग आहे बिझनेस एक्सपेन्शन बाबत. आणि नवीन ब्रांचच्या बाबतीत आपण बोलत होतो ना, ते आपल्याला आज फायनल कमिटमेंट देणार आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्या दुकानात ऑडिट आहे. मी तुम्हाला काय म्हणत होतो की तुम्ही देशमुख साहेबांना भेटा, ऑडिटचं काम मी बघतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. देशमुखांची मीटिंग कधी होणार? 10 वाजता. आता वाजलेत किती नेमके? बाबा 9:30 झाले तो. का 9:30? अरे बापरे, निघाला हवा. चहा तर नाही. नाही 10 वाजता मीटिंग आहे, निघतो मी. म्हणून मी वेळ पाळतो, म्हणजे उशीर होत नाही. तोही वेळेतच येतो काय? आज घड्याळ बंद पडलं ना, म्हणून उशीर झाला. घे चहा घे, नाही तर त्याला उशीर होईल चहा प्यायला तुला. जा. ज्योती थांब. ज्योती गेलीच कामात ना आता. काय झालं सर, तुम्ही हसताय का? अगं कारण मी आज खूप खुश आहे ज्योती. खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतं. काय झालं सर, मी काय केलं? अगं तू काही दिवसांपूर्वी आपल्या कॅफेमध्ये जॉईन झालीस. तू जॉईन झाल्यापासून आपल्या कॅफेमध्ये कस्टमरचा फुटफॉल खूप वाढलाय, रिपीट कस्टमर वाढले. अँड यू नो व्हॉट, वन थिंग, आपलं जे मंथली टार्गेट आहे ते ऑलमोस्ट अर्ध पूर्ण झालंय. अँड
दिस इज अ व्हेरी गुड थिंग फॉर दिस कॅफे अँड फॉर यू एज वेल. व्हेरी वेल डन ज्योती. थँक्यू सो मच सर, मीन्स अ लॉट. थँक्यू. कीप इट अप. बरं चल तू पटकन आवरून घे. हो, थँक्यू सर. थँक्यू दीप. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. तू नसतास तर एवढे कस्टमर्स मी आणूच शकले नसते. थँक्यू. हाय. काय ग इतर मनातल्या मनात रिव्हिजन करतेस का? अगं कसलं काय, माझा तर एकही चॅप्टर नाही झालाय आणि आता पेपर मध्ये मी कोणत्या पिक्चरचे डायलॉग लिहिणार आहे ना तेच विचार करते. सेम ब्रो, उद्या एक्झाम आहे हे आज मला कळतंय. मी तर लोड घ्यायचं सोडून दिलंय, कारण लोड घेऊन सुद्धा मी फेल होणार आहे आणि चिल राहून सुद्धा मी फेलच होणार आहे. इट्स बेटर मी चिल राहून फेल होते. काय थिअरी आहे यार, मस्त. बापरे, मी तर ऑल सब्जेक्ट क्लिअर नाही, ऑल सब्जेक्ट सपाट होणार आहे. मी अभ्यास करायला खूप ट्राय करते, पण जरा पुस्तक उघडलं ना की लगेच माझा पेंग्विन होतो, लगेच तिथे झोप येते मला. आणि जेन्युअनली मी झोप येऊ नये म्हणून इतकी कॉफी पिते की आता माझ्या पोटात कॉफीचा तलाव झालाय. पण नाही होत यार अभ्यास. अगं कीर्ती, तुला पास व्हायला कॉफीची गरज नाही, कॉफीची गरज आहे. बापरे, कॉफी. अगं टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना, मी शिकवेल तुला. तिला बालवाडीपासून एक्सपिरियन्स आहे. बट आय डाऊट ऑन कीर्ती, है ना? माझ्यावर काय डाऊट? मी काय केलं आता? अगं अभ्यास बघावा तेव्हा लायब्ररी मध्ये असतेस. तुझा अभ्यास नक्की झालाय. मला असं वाटतं यावेळेस तू टॉप करणार आहेस. होय होय कीर्ती, झाला ना तुझा अभ्यास? अभ्यास झाली आहेस तू, हो ना? नाही अगं, मी खोटं का बोलेन? खरंच माझा अभ्यास नाही झालाय. हा, मी लायब्ररीत जायचे, पण यार तुम्हाला तर माहिती आहे ना मी किती टाइमपास करते फोन मध्ये. अभ्यास नाही झालाय माझा, खरंच शपथ. अच्छा चल मग बेट लावूया. आपण एकमेकांना 2 क्वेश्चन विचारायचे, ज्याचे उत्तर चुकतील तो कॅन्टीन मध्ये पार्टी देईल. डन चालेल. आता कीर्ती, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स? मायक्रोस्कोप इज अ टूल. मायक्रोस्कोप इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टूल फॉर इकॉनॉमिक्स मध्ये मायक्रोस्कोप कुठून आणलास? अगं येतं ना त्याच्यात. बरोबर, थांबा. मी ना कीर्तीला तिच्या फेवरेट सब्जेक्टचा प्रश्न विचारते, सायकोलॉजी. कीर्ती, डिस्क्राइब मी द गोल ऑफ सायकोलॉजी. Goals of psychology is